Dear student, in the last lecture we have seen structure of modern periodic table. मागच्या तासाला त्या ठिकाणी असताना ती काही आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीची रचना आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये पाहिलं आपण आडव्या असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळींनाच त्या ठिकाणी काय म्हटलेले आपण सर्वसाधारणपणे आवर्तन त्या ठिकाणी म्हटलेलं, म्हणजे 1 ते 7 अशा प्रकारचे आवरण आहेत. तर तो उभे असणारे जे काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषांनाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले स्तंभ जे आहे तर ते स्तंभ त्या ठिकाणी म्हटलेले, किंवा त्यांनाच त्या ठिकाणी आपण ग्रुप जे आहे तर ते ग्रुप त्या ठिकाणी म्हटले. म्हणजे सर्वसाधारणपणे आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला 118 अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी आहेत. हा जो काही संपूर्ण असणारा जो काही पिरियडिक टेबल जो आहे आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणी 4 खंडामध्ये त्या ठिकाणी विभागलेली. तर त्याच्यामध्ये एस खंड, पी खंड, टी खंड, एफ खंड अशा प्रकारचे खंड आहेत. तर त्याच्यापैकी एस खंड जो आहे तर तो 1 आणि 2 यांचा त्या ठिकाणी बनलेला आहे. त्याच्यानंतर गण असणारा जो काही 13 ते 18 पीचा त्या ठिकाणी बनलेला आहे. त्याच्यानंतर ग्रुप 3 ते 12 त्याचा त्या ठिकाणी डी ब्लॉक त्या ठिकाणी बनलेला आहे. आणि याच्यामध्ये असणारे जे काही तळाला असणारे जे काही लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज जी आहे तर ती मात्र त्या ठिकाणी एफ ब्लॉक जे आहे तर त्या एफ ब्लॉकचा त्या ठिकाणी बनलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे पुढे की मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स, म्हणजे असणारे जे काही आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण पाहतो की विदिन ए पिरियड द नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज व्हाईल डिस्टन्स एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे एक आवर्त जे आहे तर त्या आवर्ताचा जर आपण विचार केला तर त्याच्या शेजारी असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक त्या ठिकाणी आढळतो. मात्र दूर असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्यांच्या गुणधर्मामध्ये मात्र आपल्याला खूप अशा प्रकारचा असणारा काही डिफरन्स जो आहे तर फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे एका गणामधील असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य आणि दुसरं आपल्याला सांगितलं ग्रेडेशन, म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी प्रवणता जी आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी काय होताना दिसते दिसून येताना दिसते. पुढे दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स. आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमधले असणारे जे काही गण व आवर्त यांची ही जी काही वैशिष्ट्य जी आहे तर ती वैशिष्ट्य मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे तर त्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे त्या ठिकाणी ती आहे. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की एखादं असणारे काही मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य असणारे ती काही आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीचा असणारा जो काही ग्रुप आणि पिरियड म्हणजे गण आणि आवर्तामध्ये कोणत्या त्या ठिकाणी त्या मूलद्रव्याला ठेवायचं हे त्याचं असणारं जे काही इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे तर त्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून त्या ठिकाणी ते ठरवण्यात त्या ठिकाणी येताना. आता पुढे ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप अँड पिरियड, म्हणजे गण आणि आवर्तनांची त्या ठिकाणी वैशिष्ट्य. The characteristics of the groups and periods in the modern periodic table are understood by the comparison of the properties of the elements. म्हणजे मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण आणि आवर्त सारणीची वैशिष्ट्य जी आहे तर ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी समजतात. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल एलिमेंट्स इन द ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य आणि असणारे ते काही ग्रेडेशन प्रवणता जी आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. हाऊएव्हर द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट चेंज स्लोली व्हाईल गोईंग फ्रॉम वन एंड टू द अदर, फॉर एक्झाम्पल फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की एखादं असणारं जे काही विशिष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही आवर्तन जे आहे तर त्या आवर्तनाचा आपण त्या ठिकाणी असणारा काही विचार जो आहे तर त्या विचार जर त्या ठिकाणी केला, ग्रुपचा जर आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी केला
तर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे त्या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला जात असताना मूलद्रव्याचे असतानाचे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म मात्र क्रमाक्रमाने थोडेसे त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बदलत जाताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी म्हटलेले म्हणजे गण आणि असणारे जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपात. पाहिजे अगोदर आपल्याला कॅन यू टेल म्हटलेले 9वीचं 8वीचं आपल्याला त्या ठिकाणी आठवायचे पहा की गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल दॅट इज टेबल ऑन 2.7 अँड राईट द नेम्स ऑफ वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट्स ग्रुप 1. आता सर्वसाधारणपणे ग्रुप 1 जो आहे तर त्या ग्रुप 1 मध्ये कोणकोणती मूलद्रव्य आहेत तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आधुनिक आवर्त सारणीचं आपण त्या ठिकाणी अवलोकन करून गण 1 किंवा गण 1 मधील मूलद्रव्यांची नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी एकाखाली एक लिहायची. आता गण 1 जो उभा जो आहे तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहा आपल्याला काय त्या ठिकाणी लक्षात येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी गण 1 जो आहे तर त्या गण 1चा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार जर आपण जर केला तर गण 1 मध्ये आपल्या लक्षात येत नसते की पहिलं त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन दिसते, दुसरं जे आहे तर ते लिथियम त्या ठिकाणी दिसते, त्याच्यानंतरचं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबेडियम आहे, सीशियम आहे, फ्रान्शियम आहे. अशा प्रकारचे असणारे जे काही गण 1 जो आहे तर त्या गण 1 मध्ये एकाखाली एक असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ती मूलद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन जो आहे तर तो सेकंड क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे की राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. हा जो काय असणार तो काही ग्रुप जो आहे तर त्या ग्रुपमध्ये असणारे जे काही पहिले असताना जे काही 4 मूलद्रव्य जे आहे तर त्या 4 मूलद्रव्यांचं असताना जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं. आपल्याला असं लक्षात येत नसतं की हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 1 आहे आणि म्हणून त्याची पहिली असणारी जी काही कक्षा त्याच्यामध्ये एकच त्या ठिकाणी असणारा काही इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर लिथियमचा आपण विचार जर केला तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 3 आहे आणि म्हणून त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असेल, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल. त्याच्यानंतरचं तिसरं असताना जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या ठिकाणी ते सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 11 आहे आणि म्हणून पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 अशा प्रकारचे 11 असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला त्या ठिकाणी करत आहे. त्याच्यानंतरचा पुढचा त्या ठिकाणी आहे पोटॅशियम. पोटॅशियम जो आहे तर त्या पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 19 आहे आणि म्हणून त्याची असणारी जी काही पहिल्या कक्षा जी आहे तर त्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि चौथ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन अशा प्रकारची असणारी जी काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी लिहित आहे. त्याच्यानंतरचा पुढचा असताना तो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की विच सिमिलरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन. यांची असताना जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या त्याच्यामध्ये कोणता तुम्हाला त्या ठिकाणी सारखेपणा त्या ठिकाणी आढळून येत नसतो तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की याची असणारे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ग्रुप 1 मधले प्रत्येकाच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच असणारा तो काही इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा शेवटचा असणारा जो काही चौथा क्वेश्चन जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन इच ऑफ दीज एलिमेंट्स. तर देअर इज 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स. ही जे काही 4 मूलद्रव्य जे आहेत तर त्या 4 मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्याला त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलेले आणि ते प्रत्येकाच्या याच्यामध्ये एकच त्या ठिकाणी असतोय हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नाही. आता पुढे की सर्वसाधारणपणे आता काय म्हटलेले आहे you will find that the number of valence electron in all these elements from group 1 that is the family of the alkali metal is the same. आपल्याला असं दिसेल की गण 1 जो आहे तर तो गण 1 म्हणजे अल्कली मेटल्स म्हणजे अल्क धातूंच्या कुलामधील असणारे काही सर्व मूलद्रव्ये जे आहेत तर त्या सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ती समान आहे. जीच हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीशियम, फ्रान्शियम यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये आपल्याला एकच इलेक्ट्रॉन जो आहे तर तो एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आढळून येतो. सिमिलरली इफ यू लुक at the elements from any other group
you will find the number of their valence electron to the same. दुसरा कोणताही आपण असणारा जो काही गण जो आहे तर त्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये जर आपण जर पाहिली तर त्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ती एक समान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसते. फॉर एक्झाम्पल पहा, द एलिमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बिलॉंग्स टू द ग्रुप 2, that is the family of the alkaline earth metals, and there are 2 electrons, valence electron in the outermost cell. ग्रुप 2 जो आहे तर तो ग्रुप 2 जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर त्या ग्रुप 2 मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्सियम, बेरिलियम, रेडियम अशा प्रकारची मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत. आणि ही सर्वच्या सर्व आपल्याला ग्रुप नंबर 2 मध्ये आहेत. अल्कधर्मी मृदा धातूंचा हा जो काही ग्रुप जो आहे तर त्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी आढळून असतात. या सर्वांची असणारे जे काही बाह्यतम कक्ष जे आहे तर त्या बाह्यतम कक्षामध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन जे आहे तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे देअर आर 2 electrons in their outermost cell. Similarly, there are 7 electrons in the outermost cell of the elements such as fluorine, chlorine from the group 17, that is the family of the halogens. त्याचबरोबर आपण असणारा जो काही ग्रुप नंबर 17 जो आहे तर त्या ग्रुप नंबर 17चा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर हा जो काही असणार जो काही शेवटचा जो आहे तर तो ग्रुप नंबर 17 आहे. याच्यामध्ये आपल्याला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन अशा प्रकारची त्या ठिकाणी मूलद्रव्ये आहेत. यांचे जे काही बाह्यतम असणारे जे काही कवच जे आहे तर त्या बाह्यतम कक्षामध्ये आपल्याला 17 इलेक्ट्रॉन जे आहे तर ते 17 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आपलं 7 इलेक्ट्रॉन जे आहे तर म्हणजे गण नंबर जो आहे काही 17 जो आहे आणि त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये आपल्याला 7 इलेक्ट्रॉन जे आहे तर ते 7 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय येताना दिसतात, आढळून त्या ठिकाणी येताना दिसतात. पुढे की व्हाईल गोईंग फ्रॉम top to bottom with any group 1 electronic cells gets added at a time. म्हणजे कोणताही असणारा जो काही गण जो आहे तर त्या गणामध्ये वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचं एक एक असणारे जे काही कवच जे आहे तर ते कवच त्या ठिकाणी काय होताना दिसतं, वाढत त्या ठिकाणी जाताना दिसतं. आणि फ्रॉम दिस वी कॅन से दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट सेल इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पर्टिक्युलर ग्रुप. आणि याच्यावरून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की बाह्यतम कवचाचे असणारे जे काही इलेक्ट्रॉन संरोपण जे आहे तर ते आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणाचं वैशिष्ट्य जे आहे तर ते वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. हाऊएव्हर ॲज वी गो डाऊन ए ग्रुप द नंबर ऑफ द सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. असं जरी असलं तर एखाद्या गणामध्ये वरून खाली जात असताना कवचाची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या मात्र काय होताना दिसते, वाढत जाताना दिसते. हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा काय म्हटलेले, डू यू नो, तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे का, काय माहीत आहे का की युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. अणुअंक 92 असलेले जे काही युरेनियम जे आहे तर त्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची पास सर्वच्या सर्व पुढे काय म्हटलेले की ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर 93 to 118 आर मॅन मेड. जी अणुअंक 92 असलेले जे काही युरेनियम हे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतरची म्हणजे युरेनियम नंतरची अणुअंक 93 ते 118 असणारे जे काही सर्वच्या सर्व असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर ती मानव निर्मित त्या ठिकाणी आहेत. All these elements are radioactive and unstable and have a very short life. आणि सर्वच्या सर्व असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते किरणोत्सारी, अस्थायी आणि त्यांचं असणारे काही लाईफ जे आहेत, आयुष्यमान जे आहे तर ते खूप त्या ठिकाणी कमी. त्याच्यानंतर पुढे पहा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहा काय सांगितलं आपल्याला की एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्यांची त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाने त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीमध्ये मांडणी त्या ठिकाणी केली. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. उभ्या जे असणारे जे काही स्तंभ जे आहे तर त्या स्तंभांनाच काय म्हटलेले तर त्या ठिकाणी कॉलम जे आहे तर ते कॉलम्स त्या ठिकाणी म्हटले. आणि देअर आर 18 ग्रुप. अशा किती त्या ठिकाणी ग्रुप्स आहेत तर 18 असणारे जे काही ग्रुप्स जे आहेत तर ते ग्रुप्स त्या ठिकाणी आहेत. The chemical properties of the elements in the same group show similarity and the gradation. आणि एका गणामधील असताना जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य आणि प्रवणता जे आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसते. त्याच्यानंतर थर्ड हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या असणाऱ्या ज्या काही रेषा ज्या आहेत तर त्याला बघा की हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड द पिरियड्स. देअर आर
इन ऑल 7 पिरियड. आडव्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या आडव्या ओळींनाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आपण पिरियड्स त्या ठिकाणी म्हटलेले. असे एकूण त्या ठिकाणी 7 त्या ठिकाणी पिरियड्स आहेत, आवर्त त्या ठिकाणी आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन ए पिरियड. म्हणजे या ठिकाणी पिरियडचा जर आपण विचार केला तर पिरियडची असणारी काय लेफ्ट साईड आणि ही असणारी काय राईट साईड. म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मामध्ये काय होत असतात, हळूहळू असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी होत असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबल त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आपल्या असं लक्षात येत नसते की याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी 1 ते 18, 17, 18 म्हणजे अशा प्रकारच्या उभे जे आहेत तर ते उभे आपल्याला त्या ठिकाणी काय दाखवलेले की सर्वसाधारणपणे उभ्या आपल्याला त्या ठिकाणी एकूण 18 त्या ठिकाणी स्तंभ त्या ठिकाणी आहेत, त्यालाच आपण त्या ठिकाणी गण त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर आडव्या आपल्या त्या ठिकाणी पुन्हा लक्षात येत नसते की आडव्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळींचा विचार आपण केला आडव्या तर अशा प्रकारच्या 7 असणाऱ्या ज्या काही आडव्या त्या ठिकाणी ओळी आहेत तर त्याला आपण त्या ठिकाणी आवर्त त्या ठिकाणी म्हटलेले. अशी एकूण 7 आवर्त जे आहेत तर ते 7 आवर्त त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की एक या ठिकाणी ग्रुप 1 आणि 2 मिळून त्या ठिकाणी एस ब्लॉक त्या ठिकाणी बनलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा 3 ते 12 हा मिळून त्या ठिकाणी आपल्याला डी ब्लॉक त्या ठिकाणी मिळलेलं तयार झालेला आहे. त्याच्यानंतर 13 ते 18 मिळून त्या ठिकाणी पी ब्लॉक जो आहे तर तो पी ब्लॉक त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि खाली बॉटम जो आहे तर त्या बॉटमचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर बॉटमला त्या ठिकाणी असणारे जे काही लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज मिळून त्या ठिकाणी असताना जो काही पी ब्लॉक जो आहे तर तो पी ब्लॉक त्या ठिकाणी तयार झाला. पाहतो एवढाच असताना जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.